त्यानं सतत गाडी बंद पडायची याच्या अगोदर 4-5 वेळेस तर व्हायचंच असं. आणि आज कमाल झाली, सरांनी जे प्रॉपर गायडन्स केलं म्हणजे मी मन लावून ऐकलं आणि त्या गोष्टी फॉलो केल्या. नमस्कार, मी ड्रायव्हिंग इन्स्टा संजय आपल्या सगळ्यांचं ते मनापासून स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की सारथीच्या माध्यमातून काही मुलं इथे ट्रेनिंगसाठी आलेली आहेत. त्यांना आपण इथे प्रशिक्षण देतो आहे लाईट मोटर व्हेकल. असताना आज सकाळी जेव्हा आम्ही गाडीजवळ आलो आणि बघितलं तर अचानक बघतो की गाडी चालूच होत नाही आहे. आम्हाला विचार पडला की आज गाडी बदलून घ्यायला लागेल, पण आज गाडी न बदलता आम्ही असा एक निर्णय घेतला की गाडी धक्का स्टार्ट करून जर का स्टार्ट झाली तर आपण धक्का स्टार्ट करून गाडी आपण शिकणार आहोत. आज तर आम्ही सकाळपासून तर आपण जवळजवळ 4:30 वाजलेत. आम्ही 4:30 वाजेपर्यंत ही धक्का स्टार्ट गाडी शिकतो आहोत. आणि मला सांगताना म्हणजे आनंद असा होतो की आज जेवढी काही मुलं शिकत आहेत कुणाचीही गाडी कुणीही बंद पडू दिली नाही आहे. म्हणजे लगभग 15 दिवस झाले असतील आम्ही गाडी शिकतो आहे. या 15 दिवसामध्ये बरेचसे लोक असे असतात की त्यांच्या गाड्या बंद पडत आहेत, पण या मुलांपैकी कुणाचीही गाडी बंद पडलेली नाही आहे. आपण त्यांच्याकडनं पण बघूया की त्यांनी असं काय केलं आज की त्यांची गाडी बंद पडली नाही. माझं नाव किरण बसके. आज 15 दिवस झाले सारथीमार्फत LNBचं व्हेकल ट्रेनिंग चालतं. त्यामध्ये आज थोडा आमच्या गाडीचा प्रॉब्लेम होता. सुरुवातीला थोडी भीती होती की आमच्या हातून गाडी बंद पडेल वगैरे, पण क्लच आणि ब्रेकचा आम्ही बरोबर समतोल राखलं. त्याच्यामुळं या 15 दिवसाच्या ट्रेनिंगचा आम्हाला आज फायदा झाला असं मला वाटतं. अशोक जगदाळे, मी सारथी LNB ट्रेनिंग वाहन प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रेनिंग घेत आहे इथे. तर 15 दिवसाची ट्रेनिंग आमची इथं झालेली. नमस्कार, मी प्रवीण सोनवणे. मी ते 15 दिवस ट्रेनिंग घेत आहे आणि आज आमच्या ट्रेनिंगचा प्लस लागणार होता, कारण की गाडी आम्हाला धक्का स्टार्ट करणार होती. त्याच्यामुळे आम्हाला ती गाडी बंद पडू द्यायची होती आणि त्यासाठी आम्ही पूर्ण जो काही आम्ही 15 दिवस शिकलो ते वापरून आम्ही गाडी बंद आज वाटत नव्हतं की गाडी चालेल, पण सरांनी जे आम्हाला मोटिवेशन करून गाडी चालवली. माझं नाव रुद्राज विवेक. आज आमची खरे तर अग्निपरीक्षा होती. तर आज आम्हाला थोडक्यात बंद गाडी दिलेली होती, तर आम्ही ते धक्का मारून स्टार्ट केली. नंतर सरांनी आम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन केलं आणि व्यवस्थितरित्या आम्ही गाडी चालवली. आज माझं नाव प्रत्यसिंह खनसे. जसं की सरांनी सांगितलं, आज थोडासा गाडीचा प्रॉब्लेम होता. सिम्युलेटरपासून आत्ता गाडीपर्यंत हा जो काही प्रवास आहे त्याच्यानुसार आम्ही क्लच आणि ब्रेकचं जे काही कॉम्बिनेशन वापरायचं त्याच्यानुसार आम्ही गाडी बंद पडू न देण्याचं आज ठरवलं होतं. आपल्या हातून जर गाडी बंद पडली तर त्रास मागच्या तिघांना आहे हे आम्हाला जाणवलं. त्याच्यामुळं आपल्यामुळं कोणाला त्रास नको आणि सरांनी जे काही वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे आम्ही आज गाडी व्यवस्थितरित्या चालू शकतो. माझं नाव युवराज अनंतराव घाणगे. मला बिलकुल रिवर्स जमत नव्हतं, पण आज सरांच्या गायडन्समुळे व्यवस्थित रिवर्स जमलेला आहे. थँक्यू. तर आपण प्रत्येकाचं एक मनोगत आपण ऐकलेलं आहे की बाबा आज आम्ही जी गाडी चालवली आणि चालवताना ॲक्सिलर ब्रेक क्लचचा जो आम्ही वापर केला की गाडी बंद नाही पडली. तर IDTR पुणे या ठिकाणी जे आम्ही प्रशिक्षण देतो, या प्रशिक्षणातनं मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे, सारथीच्या वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तो फॉर्म भरल्यानंतर इथे नंबर लागला की तुम्हालासुद्धा कॉल येतो आणि तुम्हीसुद्धा या प्रशिक्षणाचा फायदा घेऊ शकता. इथे तुम्ही प्रशिक्षणासाठी येऊ शकता. थँक्यू व्हेरी मच.